वरती कुठचेही पुरावे न देता लोक केवळ मीडिया ट्रायल करतात किंवा अशा प्रकारचे आरोप करून बदनामी करायला बघतात। आपण बघितलं असेल की इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने दोघांनी स्पष्टपणे सांगितलंय या आरोपांमध्ये कुठचंही तथ्य नव्हतं। इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय विधानसभा अध्यक्षांचा ह्याच्यात कुठचाही रोल दिसून येत नाही आणि कोर्टाने पण सांगितलंय की रिटर्निंग ऑफिसरनी केलेली कारवाई ही कायद्याप्रमाणे होती आणि याच्यात कुठचंही अयोग्य घटना घडली नव्हती। करून जर बघायचं असेल तर यावेळेस भावनिक राजकारण आहे ते झालेलं दिसून येतं। यावेळेस राजकारण कोणत्या मुद्द्यावर आहे? विकासाच्या मुद्द्यावर, चेहऱ्याच्या मुद्द्यावर का भावनिकतेवर? नाही, हे मला वाटतं आम्ही मुंबईकरांकडे मुंबईच्या विकासाचा, मुंबईच्या प्रगतीचा विषय घेऊन गेलेलो आहेत। ज्या लोकांकडे कुठचाच विषय नाही आहे, ज्यांनी कुठचंही विकास काम केलं नाही आहे, ज्यांच्याकडे जनतेत जाऊन सांगण्यासारखं काहीच नाही आहे, ते इतर प्रकारचा प्रचार करतात। मी आपल्याला आत्ताच सांगितलं कुठच्याही प्रकारचा मुद्दा नसल्यामुळे फेक नॅरेटिव्ह करायचा प्रयत्न सातत्याने यांच्याकडनं होतोय। मुंबईकर काय त्याला बळी पडणार नाहीत। मुंबईकर यंदा मोठ्या प्रमाणात मतदान करून भारतीय जनता पक्षाचा महापौर हा विराजमान करतील। मुंबईमध्ये कुलाबा आणि तुमच्या एकूणच कुटुंबियांना उमेदवारी दिली यावरनं आक्षेप नोंदवण्यात आले आणि आता अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतं। कोणीही कितीही कंबर कसू दे, कंबर लचकेल काही इथं दुसरं होणार नाही। एवढंच तुम्हाला सांगतोय की कुलाब्यात मकरंद नार्वेकर असतील, हर्षिता नार्वेकर असतील, हे 2017 पासून नगरसेवक आहेत। 2017 पासून 2012 पासून जो आपका हक है।